श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या जुन्या परंपरा आणि आजचं आपलं हे धावपळीचं आयुष्य यांचा मेळ कसा साधायचा? आजच्या या धावपळीत पूर्वजांचं स्मरण करण्याचे अनेक विधी मागे पडत चालले आहेत, पण काही परंपरा टिकवण्यासाठी नवनवीन मार्गही सापडत आहेत. आज आपण अशाच एका घागर भरणी सोहळ्याबद्दल बोलणार आहोत, जो श्रद्धा आणि आधुनिक सोय यांची एक सुंदर सांगड घालतो. मग प्रश्न हाच आहे की ही घागर भरणी म्हणजे नेमकं काय आणि पिढ्यानपिढ्या लोक इतक्या श्रद्धेने ही परंपरा का पाळत आलेत? चला, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या विधीच्या अगदी मुळाशी जाऊया. तर या विधीची सुरुवात होते एका खास दिवसापासून, आणि तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आपल्याला माहितीच आहे की अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, म्हणजे एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस. आणि याच मंगल दिवशी हा विधी पार पाडला जातो, ज्यामुळे पूर्वजांसाठी केलेलं कार्य हे अक्षय ठरतं, म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. बरं, मग ही घागर भरणी आहे तरी काय आणि ती का करतात? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर घागर भरणी म्हणजे आपल्या पितरांच्या, आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ एक मातीची घागर पाण्याने भरणं. ही दिसायला एक साधी प्रतिकात्मक कृती असली तरी यामागे खूप खोल भावना आणि श्रद्धा दडलेली आहे. बरं, हा विधी का करायचा? तर सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी. पण इतकंच नाही, ज्यांनी आपल्याला हे जीवन दिलं त्यांना आठवणं, त्यांच्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं आणि त्यांचे आशीर्वाद मिळवणं, जेणेकरून घरात सुख समृद्धी नांदावी. हा सगळा उदात्त हेतू यामागे आहे. खरं तर हा विधी प्रत्येक घरात व्हायला हवा, पण आजच्या काळात असं करणं नेहमीच शक्य होतं असं नाही. अनेक अडचणी येतात, काही व्यावहारिक, काही पारंपरिक. अनेकदा कसं होतं, घरात जननसूतक असतं, म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचे दिवस, किंवा मग मरणसूतक, म्हणजे कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल तर. अशा वेळी हे धार्मिक विधी करता येत नाहीत. आणि याशिवाय सुद्धा इतर अनेक अडचणी असू शकतात, ज्यामुळे घरी हा विधी करणं राहून जातं. आणि मग जेव्हा आपल्या पूर्वजांसाठी आपण ही इतकी महत्त्वाची गोष्ट करू शकत नाही ना, तेव्हा मनात कुठेतरी एक रुखरुख लागून राहते, एक सल बोचत राहते की अरे, हे करायचं राहून गेलं. आणि इथेच बघा, आदर्श काय आहे आणि वास्तव काय आहे यातला फरक. एका बाजूला हा विधी केल्याने मनःशांती मिळायला हवी, पण दुसऱ्या बाजूला तो न करता आल्याने मनात एक खंत राहते. पूर्वजांचा सन्मान करण्याची इच्छा असूनही ती कुठेतरी अपूर्ण राहते. पण लोकांची हीच अडचण लक्षात घेऊन एका संस्थेने यावर एक खूप छान उपाय शोधला आहे. तर झालं असं की सावदा येथील श्री स्वामीनारायण मंदिराने भाविकांची ही अडचण ओळखली आणि त्यांनी सगळ्यांसाठी मिळून एका सामुदायिक घागर भरणी सोहळ्याचं आयोजन करायचं ठरवलं, जेणेकरून कुणाच्याही मनात ती अपूर्णतेची ती सल राहणार नाही. आणि मंदिरातला हा विधी म्हणजे अगदी शास्त्रशुद्ध असतो. इथे फक्त घागर भरली जात नाही, तर अगदी यथासांग पूजा होते. पूर्वजांचं पूर्ण नाव आणि गोत्र घेऊन होमात आहुती दिली जाते. म्हणजे हा विधी अगदी परिपूर्ण पद्धतीने पार पाडला जातो. खरं सांगायचं तर अनेकदा आपण घरीसुद्धा इतक्या शास्त्रोक्त पद्धतीने हा विधी करू शकत नाही. त्यामुळे मंदिरातला हा सोहळा फक्त एक पर्याय नाही, तर कित्येकदा घरच्या विधीपेक्षाही जास्त सविस्तर आणि परिपूर्ण ठरतो. ठीक आहे, मग प्रश्न येतो की या सोहळ्यात सहभागी व्हायचं कसं? तर या सेवेसाठी प्रतिपूर्वज 350 रुपये इतकं नाममात्र शुल्क आहे. प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे. फक्त जी आवश्यक माहिती आहे ती द्यायची, शुल्क भरायचं आणि त्याची पावती घ्यायची, बस. नोंदणीसाठी काय लागेल? तर आपल्या पितरांचं पूर्ण नाव, त्यांचं गोत्र आणि नोंदणी करणाराचं नाव आणि मोबाईल नंबर. अधिक माहिती हवी असेल किंवा नाव नोंदवायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसतायत त्यावर स्वामी सत्यप्रकाश दासजी, नंदकिशोर पाटील किंवा जयेश पाटील यांच्याशी संपर्क साधता येईल. तर हा सगळा विधी आणि त्यावरचा हा उपाय बघितल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो, नाही का, की आपल्या प्राचीन परंपरा बदलत्या काळानुसार आजच्या या गुंतागुंतीच्या जीवनाशी कशा जुळवून घेतात. आणि खरं तर यासारखे उपक्रम हेच दाखवून देतात की श्रद्धा आणि सोय यांचा जर योग्य मेळ साधला तर कोणतीही परंपरा जिवंत राहू शकते आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकते. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.